मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. रात्रीचे 10 वाजले होते. शहरातले रस्ते हळूहळू सुनसान होऊ लागले होते. रस्त्यावरची रहदारी पण कमी होऊ लागली. दिवसभराचं काम आटोपून राजन हॉटेलवरती परतला. अंघोळ करून फ्रेश झाल्यावर त्याने ड्रिंक्सची ऑर्डर दिली. वेटरने ड्रिंक्स आणल्यावर राजनने स्वतःच्या हाताने पेग बनवला. गॅलरीतल्या आराम खुर्चीत विसावून समोरच्या रस्त्यावरची तुरळक रहदारी बघत एक एक घोट घेत त्याने पहिला पेग संपवला. मग दुसरा, तिसरा. एकट्याने पिण्याचा त्याला कंटाळा येत होता. बोलायला कुणी नसल्यामुळे वेळ जाता जात नव्हता. झोपही येत नव्हती. तिसऱ्या पेगचा थोडासा अंमल त्याच्यावरती होऊ लागला होता. आपल्या एकटेपणाची उगीचच तक्रार करण्याची त्याला लहर आली. कुणाशी तरी त्याबाबत बोलायचं म्हणून त्याने इंटरकॉम उचलला. मॅनेजर. एस सर. पलीकडून आवाज आला. काय मॅनेजर, तुमच्या हॉटेलात एकट्याला फार बोर होतंय. वेळ जाता जात नाहीये. कुणाची कंपनी नाही की कुणी बोलायला नाही. माझ्या लक्षात आलंय सर, मी करतो व्यवस्था. कसली डोंबलाची व्यवस्था करता? तेवढाच वेळ जावा म्हणून इंटरकॉम लावला. कुणाशी तरी बोलायचं म्हणून तुम्हाला फोन लावला. व्यवस्था करतोय म्हणे. गुड नाईट. राजनने इंटरकॉम बंद केला. इंटरकॉम बंद केल्यावर त्याने चौथा पेग भरला. गॅलरीतल्या आराम खुर्चीत बसून एक एक सिप घेऊ लागला. 15-20 मिनिटं तशीच गेली. दारावर कुणीतरी टकटक करत आहे असा त्याला भास झाला. थोड्याच क्षणांनी पुन्हा एकदा टकटक असा आवाज आला. आपल्याला चढली तर नाही ना असं त्याला वाटलं. पण पुन्हा टकटक झाल्यावर त्याच्या लक्षात आलं की तो भास नव्हता आणि त्याला विशेष अशी चढलीही नव्हती. हा, थोडासा दारूचा अंमल होता. तो उठला. दरवाजा उघडून बघतो तर समोर एक सुंदर तरुणी उभी होती. भडक मेकअप, पंजाबी ड्रेस, शोल्डर कट केलेले केस. तिला बघून राजन भांबावला. अनोळखी तरुणीला बघून विचारात पडला. काही विचारण्याच्या आतच ती आत शिरली. स्वतःहून दरवाजा बंद करत म्हणाली, तुम्हाला कंपनी हवी होती ना? कंपनी? हो, कंपनी. तुम्ही मॅनेजरला तसा फोनही केला होता ना? हां, केला होता, पण बिन काही नाही. तुम्ही फोन केला होता म्हणून तर मी आले. पण मी सहजच वेळ जात नव्हता म्हणून मॅनेजरला फोन केला. त्यांनी पण तुमचा वेळ चांगला जावा म्हणून मला सहजच पाठवलंय. तिचे इशारे, डोळ्यांतून बोलण्याची पद्धत, अंगविक्षेप हे सर्व लक्षात येताच राजनला दरदरून घाम फुटला. अशी कंपनी त्याने कधी एन्जॉय केली नव्हती. तो चाचरत बोलला, मी त्या उद्देशाने फोन केला नव्हता. मग कोणत्या उद्देशाने फोन केला होतात? ओठांचा चंबू करत खट्याळपणे हसत तिने विचारलं. हसताना तिच्या डाव्या गालावर सुंदर खळी पडत होती. टेबलवर पर्स ठेवून रिलॅक्स होत ती कॉटवर पहुडली. तिला तसं आपल्या कॉटवर निजलेलं बघून राजनचं तर धाबच दणाणलं. घाबरलेल्या अवस्थेत तो बोलला, अहो पण हे बघा, ताकाला जाऊन असं भांडं लपवू नये माणसाने. लाडीकपणा करत ती सूचक बोलली. राजनचा बावरलेला चेहरा बघून ती आणखीनच रिलॅक्स झाली. ओढणी नकळत बाजूला पडली. ती खरोखरच सुंदर होती. कुणीही मोहात पडावं असंच तिचं लावण्य होतं. हसताना तिच्या गालावर पडणारी खळी मोहवून टाकणारी होती. सुंदर स्त्रीच्या गालावर असलेल्या खळीत एवढं सामर्थ्य असतं की संयमाचे भले मोठे पहाड देखील हा हा म्हणता भुईसपाट होऊन जातात. राजनला स्वतःवरती संयम ठेवणं जड जाऊ लागलं. तो चाचरत बोलला, काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय मॅनेजरचा. काही गैरसमज झालेला नाहीये. इतक्या रात्री कंपनी मागितल्यावरती मॅनेजर माझ्यासारखीला पाठवणार नाही तर काय एखाद्या प्रवचन करणाऱ्या बाईला पाठवेल? अहो पण तुमची इच्छा दिसत नाहीये, पण आता इतक्या रात्री दुसरं गिऱ्हाईक शोधायला कुठे हो जाऊ? ती उद्वेगाने उत्तरली. तिच्या बोलण्यात कठोर वास्तव दडलं होतं. तिची ती भीषण विवशता बघून राजनच्या अंगावरती तर सरकन काटाच आला. त्याला अपराध्यासारखं वाटू लागलं. अपराधी स्वरात त्याने आपल्या चुकीची कबुली दिली. माझं खरोखरच चुकलं.
मॅनेजरला उगीचच फोन केला. जे झालं ते झालं, आता काय करायचं? म्हणजे मी समजलो नाही. त्यात न समजण्यासारखं काय आहे? बोळ्याने दूध पिता का अजून? नाही नाही. मग माझं काय करता? लोणचं घालता? नाही. राजन घामाने ओला चिंब झाला. मग काय करता? आपण आपण असं करूया का? उरलेली दारू एका घोटात संपवत राजन पुढे बोलला. आपण गप्पा मारूया का? बोलणं संपल्यावर त्याने धाडकन रिकामा ग्लास खाली आपटला. त्याचं बोलणं ऐकून ती खळाळून हसली. कितीतरी वेळ नुसती हसतच राहिली. नंतर वेडावून बोलली, म्हणे गप्पा मारूया. पुरुष आहात ना? समोर माझ्यासारखं आवाहन, एक तुफान उभा आहे आणि म्हणे गप्पा मारूया? ती हसू लागली. प्लीज असं हसू नका हो. हसून हसून तिच्या डोळ्यांत पाणी आलं. पण तिचं हसणं काही थांबलं नाही. राजन मात्र घामाघूम झाला. रुमालाने घाम पुशीत त्याने घाईघाईने बाटलीचं झाकण उघडलं. भराभर ग्लासात दारू ओतली. फसफसणारा सोडा ओतला. सिगरेट शिलगावून भराभर धूर सोडत ग्लास उचलणार तोच डोळ्यांतलं पाणी पुसत ती बोलली, एकटेच पित आहात? काही मॅनर्स, एटिकेट्स वगैरे आहेत की नाहीत? सॉरी हा, तुम्हाला विचारायला हवं होतं, पण मला काही सुचलंच नाही बघा. राजनने झटकन दुसरा पेग बनवला आणि ग्लास तिच्या हातात दिला. चिअर्स करून तिने एक सिप घेतला आणि ग्लास खाली ठेवला. सिगरेट? ओ सॉरी, जस्ट अ मिनिट. पाकिटातून राजनने सिगरेट काढली आणि तिला दिली. ओठात सिगरेट ठेवल्यावर राजनने तिला लायटर दिला. सिगरेट पेटवून झुरका घेत तिने ग्लास ओठाला लावला. एका दमात रिकामा केला. सिलिंगकडे बघत धूर सोडत ती आपल्याच मनाशी बोलली, उद्धवा, अजब तुझे सरकार. माझ्यासारखीला घडवलंस आणि इकडे असं गिऱ्हाईक पण घडवलंस. मला काही म्हणालात का? नाही नाही. तुमच्याबद्दल काही विचारू का? नको. खाजगी प्रश्न विचारू नका. उगीचच मनस्ताप होतो. आई वडील, भाऊ बहीण, घर, गाव सारं सारं आठवू लागतं. आणि मग आठवतो तो आजपर्यंतचा जीव घेणा उद्ध्वस्त करणारा प्रवास. नको. तसलं काही विचारू नका. नुसता उल्लेख केला तरी त्रास होतो बघा. ती अस्वस्थ झाली. भराभर धुराची वलय सोडू लागली. ग्लास उचलून तिने राजन समोर धरला. राजनने ग्लास भरला. तिने झटकन तोंडाला लावला. बरं, तुमच्या खाजगी जीवनाबद्दल काही विचारत नाही. नुसतं नाव विचारलं तर चालेल का? नाव विचारून तरी काय कराल? ह्या धंद्यात आल्यापासून नावाची तशी काही गरज उरलेलीच नाही. आजकाल तर मूळचं नाव प्रयत्नपूर्वक लक्षात ठेवावं लागतंय. तसं चंपा, चमेली, रीटा, शिला कुठलंही नाव ठेवलं तरी चालतं. बाकी नावात काय ठेवलंय? शेक्सपियरने बहुधा हे आमच्यासाठीच लिहून ठेवलंय हो. तुम्हाला शेक्सपियर माहीत आहे? BA पास मुलीला थोडंफार तरी माहीत असायलाच हवं की. होय की नाही? तुम्ही BA आहात? का? खरं नाही वाटत? नाही, तसं नाही. यू नो आय एम अ वेल क्वालिफाईड कॉल गर्ल. बरं ते जाऊ द्या. तुम्ही असं करा. तुम्हाला जे नाव आवडेल त्या नावाने हाक मारा. महानंदा चालेल का? न चालायला काय झालं? पण मी त्या महानंदेसारखी तरी दिसते का? कुणी पाहिलंय त्या महानंदेला? पण माझ्या कल्पनेतली महानंदा नक्कीच तुझ्यासारखी दिसत असावी. एकदम एकेरीवर आलात. सॉरी, एक विचारू का? विचारा ना. तुम्हाला महानंदेची गोष्ट माहीत आहे का? हो, लहानपणी आजीने सांगितली होती. महानंदा आमच्यासारखीच एक वेश्या होती. ती शंकराची परमभक्त होती आणि पतिव्रता होती. वेश्या आणि पतिव्रता? व्हॉट अ जोक. जोक नाहीये. तुम्हाला महानंदा हे नाव माहीत आहे. ज्या संदर्भात तुम्ही माझं नाव महानंदा ठेवलंय तो संदर्भही माहीत आहे. ह्याचा अर्थ तुम्हाला महानंदेची गोष्ट माहीत आहे आणि तरीही तुम्ही त्याला जोक म्हणताय. सॉरी, लहानपणी केव्हा तरी महानंदेची गोष्ट ऐकली होती. गोष्ट पूर्णपणे आता काही आठवत नाहीये. शंकर सौदागर बनून आले होते. मंडप जळला होता. असंच काहीतरी लक्षात राहिलंय. पण हा संदर्भ काही लक्षात राहिला नाही. तुम्ही सांगता का ती गोष्ट? प्लीज सांगा ना हो. ओके ओके, सांगते. एकदा भगवान शंकर महानंदेची सत्व परीक्षा घेण्यासाठी एक व्यापारी सौदागर बनून आले. महानंदेने त्यांची पूजा केली. 3 दिवसांसाठी ती त्यांची सहचारी झाली. सौदागराने आपल्या जवळचं शिवलिंग तिला दिलं आणि नीट सांभाळून ठेवायला सांगितलं. त्याचबरोबर हे पण सांगितलं की माझा प्राण त्या आत्मलिंगात आहे. जर ते भंगलं किंवा जळून गेलं तर मी अग्निप्रवेश करीन. शिवलिंग जपून ठेवण्याची खात्री देऊन महानंदेने ते शिवलिंग नृत्यशाळेत नेऊन ठेवलं.
महादेवाच्या लीलेने रात्री नृत्यशाळेला आग लागली. नृत्यशाळा भस्मसात झाली. त्यासोबतच ते शिवलिंगही जळून गेलं. दुसऱ्या दिवशी सौदागराने शिवलिंग मागितलं. महानंदेने ते जळून गेल्याचं सांगितल्यावरती ठरल्याप्रमाणे सौदागराने अग्निप्रवेश केला. ते बघून महानंदेने सर्व संपत्तीचा त्याग करून चितेमध्ये उडी मारली. वेश्या असूनही 3 दिवसांसाठी सौदागराची पत्नी झालेल्या महानंदेने सौदागरापाठोपाठ सती जायचं ठरवून चितेमध्ये उडी मारल्यामुळे महादेव प्रसन्न झाले. उडी मारलेल्या महानंदेला महादेवाने वरच्या वर झेललं आणि तिचा उद्धार केला. त्यामुळेच आज तिला पतिव्रता मानलं जातं. थँक्स. तुम्ही सांगितल्यावरती लहानपणी ऐकलेल्या गोष्टीचे संदर्भ ताजे झाले. काय हो, तुम्हाला जर माझ्यासारखा एखादा महादेव मिळाला तर? महादेव आणि तुम्ही? खो खो हसत ती पुढे बोलली. अहो मिस्टर, शब्द जपून वापरण्यासाठी असतात. ते जपूनच वापरले पाहिजेत. आधी चांगला माणूस बना. महादेव बनणं ही फार पुढची गोष्ट आहे. पण समजा माझ्यासारखा एखादा मिळाला तर तुम्ही हा धंदा सोडून द्याल का? समजा मीच तुम्हाला. हे बघा मिस्टर, तुमच्यासारखे खूप बघितलेत, खूप भेटलेत, पण कुणी असा निघाला नाही. पोटातली उतरली ना की मग सगळे जमिनीवरती येतात. नशेतलं काही एक आठवत नाही त्यांना. आम्ही आपलं फेकलेल्या नोटा गोळा करून चुपचाप निघून जातो. मलाही आता ताबडतोब निघून गेलं पाहिजे. गुंतण्याची प्रक्रिया सुरू होण्याआधीच सावध झालेलं केव्हाही चांगलं. आमच्यासारख्यांना इंटिमसीपासून फार सावध राहावं लागतं. कुणी अशी जवळीक दाखवायला लागलं, सहानुभूती दाखवायला लागलं की आम्ही आशाळभूत नजरेने त्याच्याकडे बघू लागतो. वाटायला लागतं हा राम बनून अहिल्यासारखा आपला उद्धार करणार, कृष्णासारखं बंदिवासातून मुक्ती मिळवून देणार. मग जुनं सारं आठवू लागतं. घराची, संसाराची, नात्यांची ओढ वाटू लागते आणि मग भ्रमाचा भोपळा फुटतो. त्यानंतरचं सावरणं फारच त्रासदायक असतं हो. खरं तर तुमच्यासारखं गिऱ्हाईक बघून थांबायलाच नको होतं. चुकलंच माझं. महानंदा, मला माफ कर. जिव्हारी लागेल असं बोलायलाच नको होतं. इट्स ओके. ती खूपच अस्वस्थ झालेली होती. सिगरेटचा धूर भसा सोडत स्वतःशीच बोलू लागली. भूतकाळ एकदाचा गाडून टाकावा, अगदी कायमचा, म्हणजे एकदाच काय त्या वेदना होऊन जातील. नंतर मन बोथट, संवेदनाहीन आणि निर्जीव बनेल. मग कितीही आघात झाले तरी वेदना होणार नाहीत. पण भूतकाळाची नाळ विस्मृतीच्या मातीत गाडणं एवढं सोपं नसतं. महानंदा, कुणाशी बोलतेस? राजनच्या बोलण्याने ती भानावरती आली. हां, अगं कुणाशी बोलतेस? कुणाशी नाही. तुला बरं वाटत नाहीये का? बरं वाटतंय, पण आता गेलं पाहिजे. ताबडतोब गेलं पाहिजे. तुमच्यासारख्या डेंजरस गिऱ्हाईकापासून तर शक्य तितक्या लवकर दूर गेलं पाहिजे. ठीक आहे, तुला जायचं असेल तर जा. मी अडवणार नाही. तसा मला अधिकारही नाही. टेबलावर पाकीट ठेवलं आहे. तुला लागतील तेवढे पैसे घेऊन जा. कमी वाटले तर मागून घे. पण तू थांबलीस थोडा वेळ तर मला बरं वाटेल. बाहेर जाण्यासाठी उठलेली महानंदा परत कॉटवर बसली. का छळताय असे? तुमच्यापेक्षा ते परवडले. पैसे फेकतात आणि जे हवंय ते उरबाडून घेतात. त्यांच्याजवळ मन, भावना यांना अजिबात थारा नसतो. शुद्ध व्यवहार करतात. पैसे पुरेपूर वसूल करून घेतात. पूर्ण मोबदला घेतात. तुमच्यासारखे विहिरीजवळ असून कोरडे राहत नाहीत. स्वतःचं वेगळेपण दाखवण्याची हौस नसते हो त्यांना. महानंदा, अगं मी वेगळेपणा दाखवत नाहीये, पण खरं सांगू का, मी तसा वागूही शकत नाही. मग कशासाठी कंपनी हवी होती तुम्हाला? झोप येत नव्हती तर झोपेच्या गोळ्या घ्यायच्या होत्या. खरंच माझं चुकलं. तुझा असा मानसिक छळ करण्याचा मला काही एक अधिकार नव्हता. मॅनेजर माझ्या बोलण्याचा असा विपर्यास करेल याची पुसटशी जरी जाणीव मला झाली असती ना, तर मी त्याला थांबवलं असतं. इतरांसारखा मी वागू शकलो नाही. पुरुष असून सुद्धा माझा तो पिंडच नाही. बालपणीच्या संस्कारातून जे काही थोडे बहुत संस्कार उरलेत, त्यांनी मला तसं वागू दिलं नाही. मी तरी काय करू? आता तू आलीस, एवढ्या रात्री लगेचच कसं परत पाठवायचं म्हणून म्हटलं तुझ्याशी सुखदुःखाच्या 2-4 गोष्टी करू. तेवढंच तुला बरं वाटेल. पण झालं उलटच. तुला आणखीनच मनस्ताप झाला. मला माफ कर. मी तुझा अत्यंत अपराधी आहे. मनाला लागेल असं बोलू नका प्लीज. आम्हाला आता त्याची सवय राहिली नाही. ते संवेदनाशील मन कधीचच मरून गेलंय. उगीचच त्याला जिवंत करण्याचा पुन्हा प्रयत्न करू नका.
एकदा का ते जिवंत झालं ना तर नुसता छळवाद माजवेल. सहन होणार नाही तो छळ. कृपा करून यापुढे तरी आमच्यासारखीचा असा छळ करू नका. तिच्या डोळ्यांतून घळा-घळा अश्रू वाहू लागले. रात्र सरत आली. सूर्याच्या आगमनाची पूर्वसूचना घेऊन येणारे पहाटवारे सोबत पक्ष्यांची किलबिल घेऊन आले. खिडकीवरचा पडदा सरकवून बाहेर बघत महानंदा बोलली, चला आता आमची रात्र सुरू होईल. दिवे लागणीची वेळ झाली. नगरपालिकेच्या असंख्य दिव्यांपेक्षा आमचा एक भला मोठा दिवा, ज्याला सूर्य म्हणतात, तो केव्हाही चांगला. शक्यतो तो बंद राहत नाही. जाते मी. दिवे लागणीच्या पूर्वी मुलींनी घरी परत यायलाच हवं. लहानपणी आईची तशी सक्त ताकीद होती. महानंदाचा चेहरा भेसूर झाला. चेहऱ्यावरती एक कडवट विकट हास्य आलं. ते बघून राजन अंतर्बाह्य ढवळून निघाला. आपण जे आदर्शवादाच्या भरात बोलून गेलो ते प्रत्यक्षात आणणं इतकं सोपं नाही. या कठोर वास्तवाची त्याला जाणीव झाली. महानंदेने कपडे ठीकठाक केले, पर्स उचलली आणि ती जायला लागली. टेबलावरच्या पाकिटातून पैसे न घेता जात असलेल्या महानंदेला तो बोलला, हे बघ, पाकिटातले पैसे घेऊन जा. पैसे न घेता गेलीस तर मला बरं वाटणार नाही. बरं वाटण्याचा प्रश्न येतोच तरी कुठे. मी ते पैसे घेणार नाही. मी काय भिकारी नाही. अप्रतिष्ठेचा धंदा असला तरी केलेल्या कामाचेच मी पैसे घेते, बिनकामाचे नाही. प्लीज पैसे घेतल्याशिवाय तू जाऊ नकोस. आधीच मला अपराध्यासारखं वाटतंय. त्यात आणखीनच तू भर टाकू नकोस ग. त्या कामाचे नसले तरी इथे थांबल्याचे, आपला वेळ माझ्यासाठी खर्च केल्याचे म्हणून तरी पैसे घे. शपथ आहे माझी तुला. प्लीज पैसे घे. ठीक आहे, पैसे घेते, पण यानंतर आमच्या सारखीला अशा प्रकारे बोलवू नका. आमच्या जखमांवरच्या खपल्या काढण्याचा अधिकार तुम्हाला कुणीही दिलेला नाही. कारण त्यातून भळाभळा वाहणारं रक्त थांबवण्याची ताकद तुमच्यात नाही. अहिल्याचा उद्धार करणारा एखादाच राम असतो आणि सगळ्याच अहिल्यांना राम काही भेटत नाही. महानंदेचा उद्धार करणारा एखादाच महादेव असतो. बाकीचे सगळे महानंदा बनवणारे असतात. तुमच्यात शिवाचा अंश असला तर शिवधनुष्य पेलण्याची ताकद तुमच्या मनगटात नाही. तेव्हा आमच्यासारख्या महानंदेचा उद्धार करण्याचा प्रयत्न करू नका हो. तुम्हाला ते पेलवणार नाही, पेलणार नाही. पाकिटातल्या काही नोटा काढून तिने पर्समध्ये ठेवल्या. पर्स उचलली आणि मागे वळून न बघता ती बाहेर पडली. बंद दरवाजाकडे राजन नुसताच बघत राहिला.